अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व चाललोय। हे जे दिसतात हेच माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत। आज कार्यकर्त्यांनाच फक्त आम्हाला आमंत्रित केलं होतं, तर या प्रभागातील कार्यकर्ते हे कुठून आणलेले नाहीये, ते प्रभागातील माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उत्साह आहे। पुढील 12-15 दिवस मी यांच्या जीवावर माझा प्रभाग सोडून प्रचाराला जाणार आहे आणि राष्ट्रवादीचा तुम्ही मुंब्रामध्ये बघा काय घडणार आहे, कशा पद्धतीने उत्साह आहे। जे लोकांमध्ये निराशा होती विधानसभेचा पराभूत नंतर एक नवीन ऊर्जा आम्ही तयार केलेली आहे वर्षभरात आणि तुम्हाला त्याच्या यश मध्ये रूपांतर होताना 16 तारखेला नक्की दिसेल। मध्ये कोण कोण उभे असणार आहे? सुहास देसाई देखील तुमच्याकडे आलेले आहे शरद पवार गटाकडून। एक आमचा फक्त यावेळी महिला ओबीसी झाल्यावर, आधी पुरुष ओबीसी होतं मी उभा राहायचं, महिला ओबीसी झाल्यावर एकच सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास पुढची बातमी आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एकत्रित लढणार आहे। भाजप 45 आणि शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजप आणि शिवसेना पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारी 12 वाजता इथल्या युतीची घोषणा होईल। बसणार आहे, सकाळी होणार आहे, एवढं सांगून 100% होऊन जाईल। 100% घोषणा होईल, होईल। 100% जागा होईल, 100% घोषणा होईल, होईल, 100% जागा होईल, 100%। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आमच्यासोबत चर्चेची तयारी आहे असं रवींद्र धंगेकर म्हणतायत। पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल आणि एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याच्या भूमिकेत कायम असतात असं रवींद्र धंगेकर म्हणाले। अजितदादा राष्ट्रवादी पक्ष बी आम्हाला म्हणजे आमच्याबरोबर बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली, पण तो शेवटी आपण कार्यकर्त्यांच्या भावना ह्या ओळखून जो योग्य निर्णय घेईन ते पक्ष नेतृत्व घेईल। परत एकदा सांगतो, मान नको पण अपमान बी नको कार्यकर्त्यांचा। मान असेल तर आम्ही कधी कुठेही जायला तयार आहे आणि सन्मानाने निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि त्यांना माहिती आहे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत ते कायम असतात। तर राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होते। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला नवाब मलिक, सिद्धार्थ कांबळे, सना मलिक उपस्थित असतील। मुंबई महानगरपालिकेसाठी पहिल्या 30 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे, त्याआधी ही बैठक। कोल्हापुरातली दृश्य आपण बघत आहोत। कोल्हापूर पालिकेसाठी कृष्णराज महाडिक अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याच आधी आता भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक 3 मधून आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत भूषण पाटील, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। भूषण, आपण पाहतोय कृष्णराज महाडिक अर्ज दाखल करतायत आणि भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन इथं बघायला मिळतंय। नक्कीच खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आहेत कृष्णराज महाडिक आणि ते आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी VP पाटील सभागृह या ठिकाणी जे काही सेंटर आहे त्या ठिकाणी आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आपल्या समर्थकांसह ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आता आपल्याला बघायला मिळतंय। ते या ठिकाणी येण्या अगोदर कुटुंबातील सदस्य देखील या ठिकाणी आलेले आहेत। कृष्णराज महाडिक यांचे बंधू पृथ्वीराज महाडिक असतील, हे सगळे या ठिकाणी सहकुटुंब दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच आपण जर बघितलं तर अजून भाजपकडून उमेदवारांची अधिकृत यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र तत्पूर्वीच कृष्णराज महाडिक जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। तर अचानकपणे कृष्णराज महाडिक यांचं नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या। त्याला 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येते आणि त्यानंतर या सगळ्या हालचाली गतिमान झाल्यानंतर अखेर आज कृष्णराज महाडिक जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्यामुळं एकूणच आपण बघतोय ही निवडणूक जी आहे ती आता वेगळ्या टप्प्यावर जाणार असल्याचं आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते, कारण कृष्णराज महाडिक हे विधानसभा निवडणुकीसाठी देखील कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक होते, मात्र अचानकपणे त्यावेळी देखील असं नाव समोर आल्यामुळे काही काळ त्यांना थांबण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता कृष्णराज महाडिक हे नगरसेवक पदासाठी किंवा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे ते आपला
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सेंटरमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही बंधू आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. कृष्णराज महाडिक हे अर्ज दाखल करणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. भूषण, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपण पाहतोय कृष्णराज महाडिक आज उमेदवारी अर्ज भरतायत.